आज एक महत्त्वपूर्ण लक्षवेधी आज तुम्ही सभागृहात मांडली आणि त्या लक्षवेधीनंतर समाधानकारक उत्तर मिळाले का किंवा संबंधित प्रकरणावर काही कारवाई झाली आहे का, काय नेमकी माहिती? तर निश्चितच मी आज महाराष्ट्रामध्ये एक मोठा गंभीर विषय जो झाला होता, तुकडेजोड तुकडेबंदी कायदा, त्यानुसार आज मी लक्षवेधीद्वारे सभागृहाचं लक्ष वेधलं असता राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांनी त्यामध्ये नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, महापालिका क्षेत्राच्या जवळील ज्या भागामध्ये तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय त्या भागातील राज्यातील जवळपास 50 लाख नागरिकांना याचा फायदा होणार आहे। अतिशय मी सर्वप्रथम तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील व महसूल मंत्री बावनकुळे साहेब व यापूर्वीचे महसूल मंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांचं अभिनंदन करल। अतिशय धाडसी निर्णय आज महाराष्ट्राला एक झाला आणि याच्या माध्यमातून आज 50 लाख लोकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। त्यामुळे निश्चितच येत्या 15 दिवसामध्ये बावनकुळे साहेबांनी सभागृहात सांगितलंय 15 दिवसामध्ये एक एसओपी बनवली जाईल। त्या एसओपीच्या माध्यमातून तत्काळ हा निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल। त्यामुळे राज्याचे महसूल अप्पर सचिव असेल, मुद्रांक आयुक्त, जमाबंदी आयुक्त, नगरविकास सचिव यांची एक समिती गठन करण्यात येईल असं बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे शहराच्या लगत ज्या नागरी वस्ती होत्या त्या नागरी वस्तीमध्ये जे छोटे गोरगरीब लोकांनी 1-1, 2-2 गुंठे घेतले होते, परंतु त्यांना तुकडेबंदीची जी अडचण येत होती, आता या आजच्या निर्णयामुळे ही अडचण येणाऱ्या कालावधीमध्ये संपत आहे। त्यामुळे पुन्हा मी शासनाचं खूप खूप अभिनंदन करतो। स्पेसिफिक याच्यात बघितलं तुम्ही 50 लाख हा आकडा सांगताय, पण शहरापासून आधी फक्त 200 मीटर पर्यंत ही तरतूद होती। हा क्रायटेरिया किती वाढलेला आहे हेच पण या वस्त्यांबद्दल सांगितलं आणि शहरापासून किती मोठा हा क्रायटेरिया वाढला, काय नेमकी? नाही, मी ज्यावेळेस ही माझा प्रश्न टाकला होता त्यावेळेस मी माझ्या जिल्ह्याच्या अनुषंगाने उपस्थित केला होता, परंतु तो करताना यापूर्वीचं एक 1947च्या कलम 3 नुसार जे आहे त्यामध्ये काही 2 मैल म्हणजे अंदाजे 3.5 किलोमीटरपर्यंत नगरपालिका हद्दीपासून तुकडेबंदीची आवश्यकता नव्हती, परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नव्हती। या अनुषंगाने मी हा प्रश्न केला होता, पण साहेबांनी सरसकटच असं सांगितलं की जिथे जिथे नागरी वस्ती आहे, नागरी वस्ती ती ग्रामीण भागात जरी असली तरी ती नागरी वस्ती शहराच्या लगत जे ग्रामीण भागात नवीन वसा निर्माण झालेत तर तिथं हा नियम लागू होतो। त्याचा अंदाजे साहेबांनी सांगितलं की 50 लाख लोकांना याचा फायदा होतो, पण हा आकडा त्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतो। नाही, याचा थेट फायदा हा जे छोटे छोटे ज्यांनी 1-1 गुंठा दिवस रात्र मेहनत करून घेतला होता, याच्यामध्ये मग छोटे मोठे कामगार असेल, रिक्षावाले असेल, या लोकांना याचा मेन फायदा होणार आहे। आणि याबाबत मंत्री महोदयांनी सभागृहात सांगताना हे सुद्धा सांगितलेलं आहे का याचा एजंटांना, कुठल्याही एजंटांनी जी या पद्धतीने बोगस पद्धतीने या लोकांना विक्री करून आज त्या लोकांना अडचणीत आणलं होतं, तर एजंटांची एजंटगिरी सुद्धा या माध्यमातून निश्चित थांबणार आहे।